ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांना ज्याची प्रतीक्षा होती तो मुहूर्त अखेर ठरला। ठाकरे बंधू उद्या दुपारी 12 वाजता युतीची घोषणा करणार आहेत। मुंबईसह 7 महापालिकांमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्र लढण्यावर निश्चित झाले। मात्र विधानसभेच्या मतांच्या आकडेवारीनुसार या युतीचा किती परिणाम होऊ शकतो पाहूया TV9चा हा स्पेशल रिपोर्ट। अखेर ठाकरे बंधूंच्या युतीच्या अधिकृत घोषणेची वेळ ठरली आहे। संजय राऊतांनी ट्विट करत सांगितलंय की उद्या 12 वाजता। ठाकरे बंधूंचा फोटो ट्विट करत राऊतांनी उद्या युती जाहीर होणार हे स्पष्ट केलं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या उपस्थितीतच युतीची घोषणा आणि जागा वाटप जाहीर केलं जाईल। उद्या दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब हे एकत्रितपणे आपल्याशी संवाद साधतील या विषयावरती आणि बोलतील। 12-12:30च्या दरम्यान ही घोषणा होईल। एकूण 7 महापालिकांमध्ये ठाकरे बंधू युती करणार असल्याचं राऊतांनी जाहीर केलंय। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नाशिक आणि पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढतील। यापैकी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंसोबत शरद पवार यांची राष्ट्रवादीही सोबत असेल। आम्ही या क्षणी जी चर्चा करतोय ती मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, नाशिक आणि पुणे या प्रमुख महानगरपालिकांमध्ये नक्कीच आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। जागा वाटप हे अंतिम झाल्याशिवाय युतीची घोषणा नको अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती। त्यामुळे दोन्ही ठाकरेंचं जागा वाटप निश्चित झालंय। मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहे। त्यापैकी उद्धव ठाकरेंची शिवसेना 130 ते 135 जागा आणि मनसेला 70 ते 75 जागा, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 18 ते 20 जागा मिळू शकतात। जागा वाटप फायनल झालंय? नक्की फायनल त्याशिवाय का युतीची घोषणा होणार आहे? राज साहेब आणि उद्धव साहेबांची जी युती होते आहे त्या जागा वाटप पूर्ण झाले आणि व्यवस्थित सुरळीत पार पडलाय बाळंतपण, त्या काळजी करू नका। काही महत्त्वाच्या जागांवर तिढा होता, भांडूप असेल, ते शिवडी विषय असेल, काय झालंय? तिढा नाहीये, तिढा कुठल्याही जागेवर नाहीये। पण शेवट तुमचा कार्यकर्ता कोण लढवणार आहे, आमचा कार्यकर्ता कोण लढवणार आहे, त्याच्यामध्ये कोण जास्ती चांगला असेल का याच्या संदर्भात चर्चा होत राहते। डेटा गोळा केला जातो, डेटा अनालिसिस केला जातो, या गोष्टीला थोडा वेळ जातो, त्यामुळे तिथे चर्चा अजून चालू आहे। राज ठाकरे यांनी 2006 मध्ये मनसेची स्थापना केली। तेव्हापासून उघडपणे राज ठाकरेंनी कोणत्याही पक्षासोबत युती किंवा आघाडी केलेली नाही। विधानसभा आणि लोकसभेत कधी भाजपला तर कधी काँग्रेस राष्ट्रवादीला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। पण आता पहिल्यांदाच आणि तेही मुंबईत ते एकत्र येत असल्यानं राजकीय दृष्ट्या मोठा परिणाम होईल असं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला वाटतंय। आता आकडेवारीतच बोलायचं झालं तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबई आणि उपनगर असे एकूण 36 आमदार आहेत। भाजपचे 15, शिंदेंच्या शिवसेनेचे 6, ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 तर काँग्रेसचे 3 आमदार निवडून आलेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा 1 आणि समाजवादी पार्टीचा 1 आमदार निवडून आला। मनसेचा मात्र एकही आमदार निवडून आलेला नाही। आता यातील विधानसभा निवडणुकीची टक्केवारीही समजून घेतली पाहिजे। भाजपला 32.7% इतकी मतं मिळाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेला 19.8%, ठाकरेंच्या शिवसेनेला 26% तर मनसेला 8% इतकी मतं मिळाली। आता यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या मतांची टक्केवारी एकत्र केली तर ती 52.5% मतं होत आहेत आणि ठाकरे बंधूंच्या मतांची एकूण टक्केवारी होते 34%। म्हणजेच विधानसभेच्या आकडेवारीनुसार महायुती आघाडीवर आहे। दोन्ही ठाकरे बंधू उद्धव साहेब, राजसाहेब ज्यावेळेला मुंबईसहित महापालिकांच्या राजकारणामध्ये उडी घेतील एकत्रित, त्यावेळेला संपूर्ण राजकारण बदललेलं असेल हे दिसून येईल। कारण सध्या भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचं राजकारण विचारावर नाही आहे तर पैशाच्या थैल्यांवर आहे आणि पैसा एवढा अफाटपणे वाटायचा आणि मतदारांना मिंदे बनवायचं अशा पद्धतीचं काम त्याने चालू केलेलं आहे। कुणालाही युती करण्याचा पूर्ण अधिकार आहे। कुणीही एकत्र येऊ शकतं, कुणीही वेगळं जाऊ शकतं। मामूंची टोळी एकत्र आली
त्याने मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही. हे मामूंच्या नादी लागल्यामुळे यांची महाराष्ट्रामध्ये जी दारुण अवस्था झालेली आहे, त्याच्यामुळे आता उरले सुरलेले सुद्धा त्यांचा पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये हिंदुत्वासाठी प्रवेश करताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळे मामूंची टोळी एकत्र आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम हा होणार नाही. तर शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरे बंधूंवर बोचरी टीका केली आहे. मुंबई महापालिकेतल्या टक्केवारीमुळे ठाकरे बंधूंचा जीव मुंबईत आहे, त्यामुळे एकत्र आल्याची टीका शिरसाट यांनी केली आहे. त्यांचा जीवच मुंबईत आहे ना. तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या तर कोणत्याही नेत्याला त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रस नव्हता ना ते फिरलेही नाही. मुंबईच्या मध्ये त्यांचा जीव अडकण्याचं कारणच एक आहे की इतकी मोठी श्रीमंत महानगरपालिका, तिथून मिळणारं पर्सेंटेज, चाललेलं तर म्हणजे सोन्याचं अंड देणारी ती कोंबडी ही इतरांच्या हातात जाऊ नये हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना महाराष्ट्राची सत्ता जरी नाही आली तरी चालेल, पण मुंबई पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो. उद्धव ठाकरेजींची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये काय झाली आहे आणि त्याच पद्धतीने कितीही त्यांनी कोणीही सोबत आला तरी त्यांची परिस्थिती जे महाराष्ट्रामध्ये नगराध्यक्ष नगरपंचायतमध्ये जे निकाल त्यांच्या बाजूनी आला तिच्यापेक्षाही बदतर परिस्थिती पूर्ण मुंबईमध्ये राहणार आहे. आणि मुंबईमध्ये हा आमचा भगवा आणि कमळ इथंच झेंडा लागणार आहे. मुंबई महापालिका उद्धव ठाकरे असो की राज ठाकरे दोघांसाठी फार महत्त्वाची आहे, कारण मुंबई महापालिका हातून निसटली तर पुढचं राजकारण धोक्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.